आता वळूया पुढील बातम्यांकडे। आधुनिक, बलशाली आणि भविष्यवादी महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं आहे। राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं। भारताच्या अमृत काळामध्ये भारताला विकसित भारत बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी जनतेला आपली भूमिका बजावण्याचं आवाहनही त्यांनी यावेळेस केलं आहे। आमचं सरकार समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करून सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही राज्यपालांनी यावेळेस दिली। महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं सर्व विभागांना लोककल्याणावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम जलद गतीने राबवण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले। महाराष्ट्रानं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांची, विविध निर्णय आणि योजनांची सविस्तर माहिती राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये दिली। राज्यात निर्माण होत असलेल्या रोजगार संधींची, विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या प्रगतीची माहितीही त्यांनी यावेळेस दिली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली राज्यपालांनी यावेळेस अर्पण केली। तिथं अडकलेल्या राज्यातल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या आहेत असंही राज्यपाल म्हणाले। महाराष्ट्र देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून